जनता न्यूजच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राइब, लाईक आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। आपली जनता न्यूजमध्ये ब्रेक नंतर आपलं सर्वांचं स्वागत। पाहूयात महत्त्वाची बातमी। महमदवाडी परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी बायपास रस्ते बनवण्यावर भर दिला असून मनपाच्या 25 लाख लिटर टाक्यांमधून रहेजा पार्क, दोराबजी मॉल परिसरातील सोसायट्यांना पाणी पुरवठा लवकरच सुरू करणार असल्याचे प्रतिपादन शिवसेना पुणे शहर प्रमुख नानासाहेब भांडगेरे यांनी आनंदवन महमदवाडी येथे बोलताना केले। नानासाहेब भांडगेरे यांच्या विशेष प्रयत्नातून सनश्री सोसायटी ते रहेजा चौक रस्ता रुंदीकरण, काँक्रिटीकरण, रिटेनिंग वॉलच्या 10 कोटी रुपये खर्चाचा कामाचा शुभारंभ नुकताच करण्यात आला। यावेळी ते प्रसार माध्यमांशी बोलत होते। यावेळी आनंदवन फाउंडेशनचे अध्यक्ष विकी मल्होत्रा, शिवसेना शहर प्रवक्ता अभिजित बोराटे, जिल्हा उपप्रमुख अमर घुले, विभाग प्रमुख अभिमन्यू भांडगेरे, सचिन तरवडे, संतोष जाधव, शहर संघटक अक्षय तारू, नितीन बोके सर, अर्चना परदिसे, मितुल पुजारा, विश्वनाथ भांगे, गोरख अहिरे, GS चांडक, एलिना लिविंगचेश, भूपेश शर्मा, रजनी शर्मा, कुणाल शर्मा, किशोर दुसीजा, जितेश जयसिंगानिया, जितेश शर्मा, नवते सिंग, प्रताप खरात, राजू बिंद्रा, एलिना सोसायटीचे आशा यादव, महिला आघाडी विभाग प्रमुख कविता शाह, आर मारिया, अतिक पठाण, प्रवीण सूर्यवंशी, रहेना शेख, भाग्यश्री, जेमिनी पार्क सोसायटी, रिक्वायर्ड गार्डन, अर्चना परदिसे, नदीम इनामदार, गंगा किंगस्टन सोसायटीचे प्रवीण कुमार, अटलांटिस सोसायटीचे रहिवासी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। नगरसेवक नाना भांडगेरे यांच्या विकास कामाबाबत नागरिकांनी यावेळी समाधान व्यक्त करत पाठीशी उभे राहण्याचा विश्वास व्यक्त केला। यावेळी नाना भांडगेरे यांनी नव्याने बांधण्यात येणाऱ्या महादेव मंदिराच्या कामाची पाहणी नागरिकांसमवेत केली। लाईन असन, ड्रेनेजची लाईन असन आणि सीसी रस्ता आनंदवन पासून सनसिनरीचे जे रिटेनिंग वाले फॉरेस्टची तिथून तर रहेजा चौकपर्यंत पूर्ण रस्ता आम्ही सीसी रोड करतोय। त्याचबरोबर त्याच्या आतून पाण्याची लाईन, ड्रेनेजची लाईन, त्याचबरोबर फुटपाथ, त्याचबरोबर मधून डिवायडर अशा सर्व 10 कोटी रुपयाच्या विकास कामाचा शुभारंभ या ठिकाणी झालेला आहे। ह्या ठिकाणी करीत असताना ह्या भागातले जेवढेही पर्याय रस्ते 18 तारखेला महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते जवळजवळ 150 कोटी रुपयाच्या विकास कामाचा शुभारंभ त्यामध्ये होणार आहे। त्यामध्ये महमदवाडी असन, हडपसरचे जे काही DP रस्ते होते ते आम्ही PPP मॉडेलवर या ठिकाणी घेतलेले आहे। त्यांच्या सर्व कामांच्या वर्क ऑर्डर झालेल्या आहे। तुम्ही बघितलं असेल महमदवाडी गावामध्ये अनेक वर्षापासूनची जी वाहतूक कोंडी होत होती त्याला आम्ही दुजारा देण्यासाठी संपूर्ण रस्ते बाहेरून काढलेला आहे। त्याचेही उद्घाटन त्या 18 तारखेला होणार आहे। हे करीत असताना आमच्या इथल्या माता बहिणींचा जो जिव्हाळ्याचा प्रश्न होता की इथल्या सोसायटीच्या नागरिकांना संपूर्ण मेंटेनन्सचे पैसे हे पाण्यावर जात होतं। अनेक जेंट्स नाही तर आमचे सोसायटीमधले लेडीजसुद्धा मोठ्या संख्येने आले आहेत आणि त्याचं कारण असं आहे की दिस प्लेस इज नाव लिवेबल अँड लवेबल। पाण्याचा जो प्रश्न होता मेंटेनन्समधला 80% आमचा जो मेंटेनन्स आहे तो पाण्यामध्ये जात होता फक्त। ओके, त्याच्यानंतर CCTV जे लावले त्याचे कारण असं आहे की ह्या रस्त्यात रात्री अपरात्री मुलांना महिलांना यायला खूप असुरक्षित होतं। त्यावेळेस नानांनी स्वतःच्या खर्चातून एक सोसायटीला भेटून कुठं काय लावायचं ते प्रत्यक्ष पाहणी करून त्यांनी ते CCTV लावलेत। त्याच्यानंतर आमच्या इथं 10 वाजता, 11 वाजता, 12 वाजता दररोज दिवाळी साजरी करू शकतो आम्ही, एवढं आमच्याकडे सेफ्टी आहे। ठीक आहे, आणि ते जे रोडचे बाकीचे जेवढे मसले होते ते सगळे संपत झाले आणि इथं थांबलेले जितके लोक आहेत त्यांना पाण्याचा मसला असो आणि एक फक्त त्यांची मागणी आहे की आम्हाला आता एवढी सुरक्षा मिळाली, आता थोडासा आम्हाला आमच्या इच्छा पण वाढल्यात, तर आम्हाला तो गार्डन पाहिजे। म्हणजे काय, रात्री जेवल्यानंतर थोडंसं वाटचाल करायला, तिथं बसायला, त्यांना त्यांच्या मुलांना बाकीच्या लोकांना ते पाहिजे, तर ती गार्डनची एक आमची ॲम्युनिटी स्पेसमध्ये तेवढं नानांनी करावी प्रोग्राम त्यांनी केलेला आहे। आज पहिल्या प्रथमच आज फर्स्ट टाईम एवढं मोठं रोड वायडनिंग होतं आहे इथून रायजापर्यंत। आज हा रस्ता आमचं एक ड्रीम होतं की इथून पूर्ण रायजापर्यंत खाली प्रीमियरपर्यंत पूर्ण डिवायडर असून पूर्ण कॉन्क्रिटायझेशन होऊन फुटपाथ होऊन आणि प्लांटेशन करतो। आज नानाच्या माध्यमातून आम्ही 700 ते 800 झाडं लावलेल्या प्लांटेशन केलेले आहेत, ते स्वखर्चाने आम्ही केलेले आहेत। याच्यातही PMCचं आता माध्यमातून लाईटिंग प्रोजेक्ट हा सगळा प्रोग्राम करून याला एक वन ऑफ द मोस्ट ब्युटिफुल साईट ऑफ द एंटायर साऊथ पुणे करायचा असा आमचा कायकल्प आहे आणि हे आम्ही नानाच्या माध्यमातून करून ठेवणारच आहे। 100% आम्हाला खात्री आहे की नाना हे आमचं काम करणार आणि नानाच्या आम्ही भक्कमपणे पाठीशी आहे। ते काम आम्ही
मोस्ट ब्युटिफुल एरिया आणि मोस्ट ब्युटिफुल कॉर्पोरेटच्या थ्रू झालेली हे नानांना बक्षीस मिळावं अशी आमची फार इच्छा आहे. अगर आप आके रहते तो बिल्कुल कुछ नहीं था, कहीं कोई सेफ्टी नहीं थी, कोई आने को तैयार नहीं था. सिर्फ मेरी कार आती थी 2013 में, उसके बाद शाम तक कुछ नहीं होता था और गांव था और बहुत सारी प्रॉब्लम थी यहाँ सिक्योरिटी की. नाना ने 1 साल में और 11 साल से करते आ रहे हैं, लेकिन इस साल में बहुत अच्छा काम किया और सब हम लोग उसके लिए उनके साथ हैं और अगले साल और बढ़िया होगा. मेरी एक कामना है जो मैं आपसे शेयर करना चाहता हूँ कि मैं नाना को काउंसिल ऑफ मिनिस्टर्स में कैबिनेट रैंक पे देखना चाहता हूँ महाराष्ट्र गवर्नमेंट में. धन्यवाद. देवस्थान नाही होता, ते 2 देवस्थान झाले ड्यू टू नानामुळे. ते 2 देवस्थान नानामुळे झाले आणि स्वतः ते बघते येऊन तिकडे ते शंकरच्या आणि गणपतीच्या. है ना नाना, बरोबर आहे ना? जो जनता न्यूज साठी राकेश वाघमारे, पुणे. जनता न्यूज, नवा शोध, नवी बातमी.